देवी बापाची स्तुती असो. माझ्या प्रियानो, आज आपण पुन्हा प्रगटीकरणाचं पुस्तक 15वा अध्याय याचा आपण अभ्यास करत आहोत. आणि 15व्या अध्यायाच्या 3 आणि 4 या वचनावर आपण मनन करत आहोत. आणि आम्ही बघितलं आहे की अ, ज्यांनी या भूतलावर महासंकटाच्या काळामध्ये ख्रिस्त विरोधी ते श्वापद आणि त्याच्या श्वापदाच्या मूर्तीवर आणि त्यानंतर त्याच्या नामसंख्येवर जय मिळवला आहे. आ, आणि ते रक्तसाक्षी झालेले आहेत. आणि नंतर त्यांच्या आत्मे स्वर्गामध्ये वर राजासनासमोर अग्निमिश्रित काचेच्या समुद्रावर त्या ठिकाणं हातामध्ये विणा घेऊन ते परमेश्वर देवाची उपासना करीत आहेत. सुंदरसं गीत गात आहेत. ते मोशेचं गीत आणि कोकऱ्याचं गीत ते गात आहेत. आणि ते गात असताना ते म्हणत आहेत 3 आणि 4 वचन, ते देवाचे दास मोशे याचे गीत व कोकऱ्याचे गीत गाताना म्हणतात, हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, तुझी कृत्य थोर व आश्चर्यकारक आहेत. हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. आपण प्रार्थना करूया. तुमच्या प्रेमळ प्रिय प्रभू येशू, तुझी पवित्र वचन प्रभू आम्हाला आज समजून सांग. त्याद्वारे आमच्याशी बोल. आम्हाला तू आशीर्वाद दे. पवित्र आत्म्या देवा, तू आमचा शिक्षक आहे. आम्ही तुझ्या स्वाधीन होतो. तू आमचं नियंत्रण कर. प्रभू येशूच्या पवित्र नावात ही प्रार्थना मी अर्पण करतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर माझ्या प्यानो या ठिकाणी आम्ही 3 आणि 4 या वचनाचे एकंदर 4 विभाग केलेले आहेत, नाही का. पहिला विभाग वर्क्स ऑफ गॉड, दुसरा वेज ऑफ गॉड, तिसरा वर्दीनेस ऑफ गॉड आणि चौथं वर्शिप ऑफ गॉड. म्हणजे प्रभू परमेश्वर देवाची कृत्य पहिला भाग, दुसरा प्रभू परमेश्वरचे मार्ग, तिसरा प्रभू परमेश्वर देवाची थोर योग्यता आणि त्यानंतर प्रभू परमेश्वर देवाची उपासना. या 4 भागामध्ये आपण ह्या 3 आणि 4 वचनावर मनन करत आहोत. आणि तिसऱ्या वचनामध्ये या ठिकाणी सांगितलं आहे की हे प्रभू देवा, हे सर्व समर्था, तुझी कृत्य थोर व आश्चर्यकारक आहेत. यावर आपण मनन केलं. आणि आता हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे राष्ट्राधिपते, बघा प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणं राष्ट्राधिपती म्हटलेला आहे. म्हणजे तो सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांचा अधिपती आहे. आणि माझ्या प्यानो प्रगटीकरणाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व पृथ्वीवरील राजांचा अधिपती आहे. हो. पृथ्वीवरील जे सर्व राजे आहेत त्या सर्वांचा तो मुख्य अधिपती आहे. आणि त्याचं त्या ठिकाणं स्तवन करताना ते म्हणत आहेत, हे राष्ट्राधिपते. प्रभू येशू ख्रिस्ताला संबोधून त्या ठिकाणी म्हणत आहेत की तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. देवाचा मार्ग माझ्या प्यारो स्तोत्र 145:17 मध्ये म्हटलं आहे की परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. हो, परमेश्वराचा मार्ग न्यायाचा मार्ग आहे. त्याचे कृत्य हे दयेची कृत्य आहे, नाही का. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाचा मार्ग, देवाच्या मार्गाविषयी त्या ठिकाणं ते देवाचं स्तवन करत आहेत. हा, स्तोत्र 103 आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की हे परमेश्वरा, तू आपली कृत्य इस्रायलांना आणि आपले मार्ग मोशेला विदित केली. परमेश्वर देवानं त्याच्या पराक्रमाची थोर अद्भुत कृत्य इस्रायल लोकांना दाखवली माझ्या प्यानो. पण त्याचे मार्ग माझ्या प्यानो मोशेला विदित केलं. परमेश्वरचे मार्ग समजून घेणं, परमेश्वर देवाची कार्यपद्धती, हा एक परमेश्वर देवाचा उद्देश आणि हेतू पूर्ण करण्याची देवाची जी पद्धती आहे, जो मार्ग आहे, तो माझ्या प्यानो समजून घेणं फार महत्वाचं आहे. हा, मनुष्याचा मार्ग आणि देवाचा मार्ग याच्यामध्ये खूप फरक आहे.
यशाचं पुस्तक 55 अध्याय आणि त्याच्या 7 आणि 8 वचनामध्ये म्हटलेलं आहे की अ, माझे मार्ग हे तुमचे मार्ग नाहीत, माझ्या कल्पना आहेत तुमच्या कल्पना नाहीत. ज्याप्रमाणे आकाश पृथ्वी उंच आहे, त्याप्रमाणे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून व माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत असं प्रभू म्हणतो. येस, प्रभूचे मार्ग माझ्या प्यानो मानवाच्या मार्गापेक्षा, मानवाच्या बुद्धीला जे आकलनीय आहे त्यापेक्षा खूप उंच आहेत. हा, ते मनुष्याला समजत नाही माझ्या प्यानो. आणि पुष्कळदा मनुष्याला देवाचा मार्ग न कळल्यामुळं माझ्या प्यानो मनुष्य गोंधळात राहतो, संभ्रमात राहतो. इस्रायल लोकांनी परमेश्वर देवाचं कृत्य पाहिलं आणि ते अचंबित झाले, त्यांनी देवाला नमन केलं. परंतु प्रभू परमेश्वरची कार्यपद्धती आणि त्याचा उद्देश साध्य करण्याचा त्याचा मार्ग त्यांना त्या ठिकाणी समजला नाही. त्याच्यामुळे ते कुरकुर करत राहिले. संकट आलं की ते कुरकुर करायचे, पाप करायचे, त्याच्यामुळे ते नाश पावले. परंतु मोशेला प्रभू परमेश्वर देवाची ओळख होती. प्रभू परमेश्वरचे मार्ग प्रभू परमेश्वर देवाने त्याला विदित केली. हा, स्तोत्र 77 आणि वचन 19 मध्ये म्हटलेलं आहे की हे परमेश्वर, समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या, तुझी पावली दिसली नाहीत. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वरचे मार्ग समुद्रात महासागरातून त्याच्या वाटा आहेत, त्याची पावलं दिसली नाहीत. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वरचे मार्ग माझ्या प्यानो अत्यंत खोल, अत्यंत अनाकलनीय आहेत, नाही का. मानवाला ते कळत नाहीत माझ्या प्यानो. आणि म्हणून प्रभू परमेश्वरचा मार्ग, दावीद म्हणतो स्तोत्र 18 आणि 30 मध्ये की देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग परिपूर्ण आहे. येस, पुष्कळदा प्रभू परमेश्वर कोणत्या मार्गाने काम करत आहे, काय करत आहे, आमच्या जीवनावर तसं का घडत आहे, आणि आम्हाला प्रभूचा मार्ग न कळल्यामुळं पुष्कळदा इस्रायल लोकांप्रमाणे आमचं जीवन माझ्या प्यानो कुरकुरं जीवन बनतं. आम्हाला काही समजत नाही, आम्ही देवाविरुद्ध बोलायला लागतो, नाही का. परंतु प्रभू परमेश्वर देवाचा मार्ग जो आहे तो परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये अपूर्णता काहीच नाही आहे माझ्या प्यानो. प्रभूला धन्यवाद असो, नाही का. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणत आहेत की हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्याचे आहेत. आणि म्हणून देवाच्या मार्गाचं ज्ञान आम्हाला देवाच्या पवित्र आत्म्याद्वारेच होऊ शकतं माझ्या प्यानो. तिच्या कार्यपद्धती, त्याचं संपूर्ण ज्ञान स्वर्गातूनच आम्हाला ते प्रगट होऊ शकतं, नाही का. आणि माझ्या प्यानो प्रभू परमेश्वरचा मार्ग जो आहे हा नीतीचा मार्ग आहे. या ठिकाणं आम्हाला पाहायला मिळतं की हे राष्ट्रधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्याचे आहेत. हे बघा, प्रभू परमेश्वरचा मार्ग हा नीतीचा मार्ग आहे. मनुष्याचा मार्ग, सैतानाचा मार्ग, जगाचा मार्ग हा लबाडीचा मार्ग, अनीतीचा मार्ग, नाही का, असत्याचा मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा माझ्या प्यानो इब्री लोकांस पत्र 7 अध्याय 2 वचनामध्ये सांगितलं आहे की तो नीतिमत्वाचा राजा आहे, नीतिमत्वाचा राजा आहे. आणि त्याचं राजदंड हे सरळतेचं आणि नीतिमत्वाचं राजदंड आहे. स्तोत्र संहिता 45 वचन 5 आणि 6 आणि इब्री लोकांस पत्र 1 अध्याय 8व्या वचनामध्ये प्रभू येशूविषयी म्हटलं आहे की तुझं राजासन युगानुयुगाचं आहे, तुझा राजदंड नीतिमत्वाचा, सरळतेचा राजदंड आहे, तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे. बघा, प्रभू येशू ख्रिस्त हा नीतिमत्वाचा राजा आहे आणि त्याचे राजासन युगानुयुगाचं असून त्याचा राजदंड जो आहे नीतिमत्वाचा, सरळतेचा आहे. राजदंड म्हणजे राजदंड हे अधिकाराचं आणि सत्तेचं दर्शक आहे. प्रभू येशूचा अधिकार व सत्ता ही नीतिमत्तेची सत्ता आणि अधिकार आहे, नाही का. आणि म्हणून माझ्या प्यारो प्रभू परमेश्वर देव सर्व विश्वावर तो राज्य करणार, नाही का. त्याचं सिंहासन युगानुयुगाचं असणार, नीतिमत्वाचा तो राजा असणार, त्याचा राजदंड हा सरळतेचा आणि नीतिमत्वाचा असणार.
आणि म्हणून स्तोत्र 110 आणि 2 वचनामध्ये म्हटलं आहे, परमेश्वर तुझे बलवेत्र सियोनीतून पुढे नेईल. तो म्हणतो तू आपल्या शत्रूवर प्रभुत्व कर. हम्म. बलवेत्र बलवेत्र म्हणजे रॉड ऑफ स्ट्रेंथ. राजदंड जो आहे त्याचा हा सामर्थ्याचा आहे आणि त्याच्याद्वारे तो शत्रूवर प्रभुत्व करणार. Praise the Lord. हा. 110 स्तोत्र 1 मध्ये म्हटलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शत्रू त्याच्या पादासन करीपर्यंत पित्याच्या उजव्या बाजूला बसून तो राज्य करील. त्याच्या नीतिमत्वाच्या राजदंडाद्वारे, बलवेत्राद्वारे तो सर्व दुष्टता उद्ध्वस्त करील. प्रेज द लॉर्ड. ऐका, स्तोत्र 97 आणि वचन 2 मध्ये म्हटलं आहे की नीती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त हा जो पृथ्वीतील सर्व राजांचा अधिपती आहे आणि त्याचं सिंहासन माझ्या प्यारो हे नीतीचं सिंहासन आहे आणि नीती त्याच्या सिंहासनाचा पाया जो आहे हा नीतीचा पाया आहे, न्यायाचा पाया आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याच्या नीतीच्या व न्यायाच्या सिंहासनासमोरून तो दुष्टतेला दुर्जनाला घालून टाकील. हे सत्य नीतिसूत्र 25:5 मध्ये म्हटलं आहे, राजासनासमोरून दुर्जनाला घालून दे म्हणजे त्याचे सिंहासन धर्माच्या ठाई स्थापित होईल. आणि माझ्या प्यानो प्रभू येशूच्या सिंहासनाविषयी हे आहे की तो त्याच्या राजासनासमोरून दुर्जनाला घालून टाकेल. ख्रिस्त विरोधी त्याच्या अनुयायांना त्या ठिकाणी तो त्याचा नाश करील, मारून टाकेल आणि धर्माच्या द्वारे त्याचं सिंहासन स्थापित करेल. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या प्यानो प्रभू येशूच्या नीतिमत्वाविषयी एकंदर 7 गोष्टी या ठिकाणी आम्ही पाहिल्या आहेत आणि आम्ही त्या पाहू या ठिकाणं. पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांचा अधिपती आहे आणि त्याचा मार्ग नीतीचा मार्ग आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा मार्ग, कार्य करण्याची पद्धती नीतीची आहे. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त हा नीतिमत्वाचा राजा आहे. इब्री लोकांपत्र 7 अध्याय 2 वचन. हा. तिसरी गोष्ट त्याच्या नीतिमत्वाविषयी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा जो राजा, नीतिमत्वाचा राजा आहे, त्याचा राजदंड जो आहे हा सरळतेचा राजदंड आहे, नीतिमत्वाचा राजदंड आहे. राजदंड म्हणजे आम्ही पाहिलं सत्ता आणि अधिकाराचं दर्शक आहे, सुप्रीम पॉवर. येस. त्यानंतर चौथी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताला नीतिमत्वाची आवड व स्वैराचाराचा वीट आहे. इब्री लोकांपत्र 1 अध्याय 8 वचनामध्ये सांगितलेलं आहे की तुला नीतिमत्वाची आवड व दुष्टेचा वीट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्या प्यारो दुष्टेचा वीट आहे, नीतिमत्वाची आवड आहे. प्रेज द लॉर्ड. पाचवी गोष्ट, प्रभू येशूच्या सिंहासनाचा पाया नीती व न्याय हे आहे. प्रेज द लॉर्ड. नाही का? हे आम्ही स्तोत्र 97:2 मध्ये पाहिलं. सहावी गोष्ट त्याच्या नीतिमत्वाविषयी, प्रभू येशू दाविदाच्या सिंहासनावर बसेल व त्याचे साम्राज्य चालवेल व तिथून पुढे सर्व काळ न्यायानं व नीतीने ते दृढ करेल. यशाचं पुस्तक 9 अध्याय 7 वचन. प्रभू येशू ख्रिस्त दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायानं आणि नीतीनं दृढ करील. त्याचं साम्राज्य नीतीचं साम्राज्य असणार आहे. आणि सातवी गोष्ट, प्रभू येशूविषयीचं भविष्य यशाचं पुस्तक 16 अध्याय 5 वचनात दिलं आहे की वात्सल्याचे सिंहासन तू स्थापिले आहे, त्यावर दाविदाच्या डेऱ्यात कोणी एक सत्यनिष्ठ विराजमान होईल. तो न्याय करणारा, न्यायप्रिय, धार्मिकतेत नीतिमत्वात निपुण असा होईल. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त नीतिमत्तेमध्ये निपुण असा आहे, धार्मिकतेत तो निपुण असा आहे. आणि माझ्या प्यानो या ठिकाणं ते रक्तसाक्षी अग्निमिश्रित काचेच्या समुद्रावर हातामध्ये देवाची विणा घेऊन सुंदर रीतीनं त्या ठिकाणं माझ्या प्यानो ते सुमधुर संगीतामध्ये प्रभू परमेश्वर देवाची आराधना करत आहेत आणि मोशेचं गीत आणि कोकऱ्याचं गीत गाताना त्या ठिकाणं ते माझ्या प्यानो हे शब्द म्हणत आहेत, नाही का? हे राष्ट्राधिपते, तुझे मार्ग नीतीचे व सत्याचे आहेत. या विरोधामध्ये माझ्या प्यानो
खाली पृथ्वीवर मात्र त्या ठिकाणं सैतान हा पृथ्वीवरील सर्व राजावर अधिकार करत आहे. तो राष्ट्रांचा अधिपती त्या ठिकाणी झालेला आहे. 3.5 वर्षापर्यंत फक्त त्याला त्याचा तो काळ आहे आणि तो त्या ठिकाणं राष्ट्र करणार आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त नीतिमत्वाचा राजा आहे आणि ख्रिस्त विरोध्याला पवित्र शास्त्रामध्ये अनीतिमान पुरुष म्हटलेला आहे. 2 पत्र 2 अध्याय 8व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. त्यानंतर पत्र 2 अध्याय 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याचे भूतलावर येणे, ख्रिस्त विरोधाचे भूतलावर येणे सर्व प्रकारच्या अनितीजनक कपटानं युक्त असणार आहे. अनितीजनक कपट तो करणार आणि माझ्या प्यानो पृथ्वीवरील लोकांना तो फसवणार आणि नरकात घेऊन जाणार, नाही का. त्यानंतर पत्र 2 अध्याय 12 म्हटलेलं आहे की सत्यावर विश्वास न ठेवणारे व अनितीमध्ये संतोष मानणारे पृथ्वीवरील लोकास त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त शासन करणार माझ्या. म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो स्वर्गामध्ये सर्व राष्ट्राधिपती प्रभू येशू ख्रिस्त, ज्याचं सिंहासन युगानुगाचं आहे, नाही का. त्याचा राजदंड हा नीतिमत्वाचा राजदंड आहे आणि त्याला नीतिमत्वाची आवड आणि दुष्टाईचं वीट आहे. याच्या सिंहासनाचा पाया नीती व न्याय आहे, नाही का. आणि दाविदाचं सिंहासनावर विराजमान होऊन त्याचं साम्राज्य तो नीतीनं आणि सत्यानं त्या ठिकाणं माझ्या प्रिय दृढ करणार. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची ती त्या ठिकाणं माझ्या प्यानो त्याच्या नीतिमत्ताबद्दल देवाची स्तुती करत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या प्यानो त्याचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहे. सत्य माझ्या प्यानो देवाच्या वचनामध्ये देवाचं वचन हे सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू सत्य आहे. आमचा देव हा सत्याचा देव आहे आणि देवाचा आत्मा सत्याचा आत्मा आहे, हे आम्हाला माहिती आहे, नाही का. आणि म्हणून देवाच्या वचनाची त्या ठिकाणं माझ्या प्यानो त्या ठिकाणी ते स्तुती करत आहेत की त्याचा मार्ग हा सत्याचा मार्ग आहे. देवाच्या वचनाप्रमाणे त्याचा मार्ग प्रभू येशूचा मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्तच केवळ माझ्या प्यानो देवाचं वचन आहे, देवाचा शब्द आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्याविषयीचं हे सुंदरसं माझ्या प्यानो उपासना संगीत त्या ठिकाणी ते गात आहेत. प्रभूला धन्यवाद असो. माझ्या प्यानो स्वर्गामध्ये हे लोक पृथ्वीवरील भयंकर यातना, दुःख, कष्ट, छळ आणि शेवटी अंतिम मरण सहन करून स्वर्गात ते आले आहेत आणि प्रभू परमेश्वर देवाच्या नीतीबद्दल आणि त्याच्या सत्याबद्दल देवाला ते धन्यवाद देत आहेत. आपण याच ठिकाणी थांबू माझ्या प्यानो. प्रभूला धन्यवाद देऊ की माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्तानी आमच्यासाठी स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या जगामध्ये आम्हाला आमचा छळ होईल, दुःख, त्रास, यातना आणि कदाचित मरण देखील सैतान आमच्यावर आणील, परंतु आम्ही विश्वासू राहायचं आहे. आणि नंतर या संतांबरोबर आम्ही देखील त्या ठिकाणं काचेच्या समुद्रावर देवाची विना हाती घेऊन प्रभू परमेश्वर देवाला गौरव, स्तुती आणि भक्ती आम्ही अर्पण करणार आहोत. माझ्या प्यानो तो किती आनंदाचा क्षण असणार आहे आणि म्हणून त्यासाठी तयार असा. माझ्या प्यानो या पापाचं क्षणभंगूर सुख त्या ठिकाणं लाथाडा, सोडून द्या, त्याचा त्याग करा, पश्चाताप करा. प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करण्यास समर्थ आहे. माझ्या प्यानो निराशा आणि दुःख दूर करा. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये या. माझ्या प्यानो प्रभू येशू तुम्हाला विशेष प्रकारचा आशीर्वाद देऊ इच्छितोय. आज कृपा करून आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. प्रभू तुम्हाला विपुल आशीर्वाद देव. प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ प्रिय प्रभू येशू, खरोखर तू नीतिमत्वाचा राजा आहे. तुझे मार्ग नीतीचे मार्ग आहेत, सत्याचे मार्ग आहेत. पवित्र बापा, तुला प्रभू नीतिमत्वाचा प्रभू परमेश्वर देवा तुला संतोष आहे नीतिमत्वेत. आणि प्रभू परमेश्वर देवा दुष्टाईचा तुला वीट आहे. प्रभू आमच्या देखील जीवनामध्ये आम्ही नीतीनं वागणारे, तुझ्या वचनाप्रमाणे वागणारे लोक आम्हाला तू बनव. पवित्र बापा, नीतीमध्ये आनंद मानणारे लोक आम्हाला बनव. प्रभू अनितीचा द्वेष करणारे, दुष्टाईचा द्वेष करणारे लोक आम्हाला तू बनव. प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुझं संतान आहोत. पवित्र बापा, आणि कोणत्याही प्रकारची अनिती आमच्या जीवनामध्ये असू देऊ नको. प्रभूजी, अनिती असणारे आणि अनितीमध्ये आनंद करणारे त्या अनितीमान पुरुषाच्या मागे जाणारे आहेत आणि त्यांचा नाश त्या ठिकाणी ठेवलेला आहे. हे तुझ्या वचनामध्ये प्रभू आम्ही अभ्यासत आहोत आणि म्हणून प्रभू तू आमचं सहाय्य करता हो. आम्हाला प्रभू परमेश्वर देवा त्या अनितीमान पुरुषाबरोबर
आमच्या अनितीबद्दल शासन होईल अशी कोणती गोष्ट आमच्या जीवनात असू देऊ नको. कोणती अनिती आमच्या जीवनात असू देऊ नको. नीतीनं भरलेले असं आम्हाला तू बनव. आम्ही उपकार मानतो. तुझं वचन आम्हाला सांगतं की विश्वासाच्या द्वारे आणि प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्ही नीतिमान ठरलेलो आहोत. प्रभूजी, आम्ही नीतिमान तो आम्हाला ठरवलेला आहे. आता नीतिमत्ताची कृत्य आमच्या जीवनाच्या द्वारे होऊ दे आणि तुझं गौरव आमच्याकडून असू दे. धन्यवाद देतो प्रभू. आमची प्रार्थना तू ऐकली आहे. ऐकणाऱ्या माझ्या प्रत्येक बहिणीला, भावाला, लेकराला विशेष प्रकारचा आशीर्वाद दे. तुझ्याकडे आकर्षित कर. तू आपला मुखप्रकाश त्यांच्यावर टाक आणि प्रभू परमेश्वर देवा, सैतानापासून आणि पापापासून प्रभू आमचं रक्षण कर. उपकार मानतो. आमची प्रार्थना प्रभू येशू तू ऐकली आहे. सर्व गोष्टी तुला धन्यवाद देतो. तुझ्या पाया पडतो, तुला नमन करतो, तुझी आराधना करतो आणि प्रार्थना आमचा देव येशू ख्रिस्त यांच्या पवित्र नावात परमेश्वर पित्याच्या चरणावर पवित्र आत्म्याद्वारे अर्पण करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. आमेन. ओके. गॉड ब्लेस यू. हॅव अ गुड अँड गॉडली डे. आमेन. आमेन. आमेन.